वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. हे बघ हर्ष, पोलीस त्यांच्या बाजूने तपास करतातच आहेत, पण तू सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. कारण या केसमध्ये तू पूर्णपणे निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी एखादा स्ट्रॉंग एव्हिडन्स हवा. तुला असा सोडणार नाही मी भोसल्या. ज्या माणसाने बारूद घेतली आहे तो माणूस सापडेल की नाही माहीत नाही, पण ज्याने ती विकली आहे त्या माणसाचा पत्ता लागलाय आपल्याला. आज हिअरिंग होणार नाही. हो, धनाजीरावांनी माझ्या नवीन प्रोजेक्ट करता मला मदत केली आहे, तर मी त्यांच्या विरोधात जाईन. कारण उपकाराची परतफेड विश्वासघात करूनच करायची ही जुनी सवय आहे तुमची. हां बोलो. भाईजान, विक्रम आय मीन DSP विक्रम साहेब, तो तुम्हाला भेटून गेला, सांगितलं त्याने मला. हां, बात होई ती उनसे. भाईजान, तुम्ही माझ्याकरता हे जे काही सगळं करताय ना, खरंच तुमचे उपकार कसे फेडू मला खरंच कळत नाहीये. तुम बाहेर आ जाओ, उपकार आपोआपच पेटतील. भोसले, हा भाईजान कुठलंही काम फुकटात कधीच करत नाही. कितीही झालं तरी धंद्यात आपण पार्टनर. एवढा मोठा प्रोजेक्ट करताय तुम्ही, त्यात आमचाही फायदा आहेच की. जर मी तुम्हाला मदत केली नाही तर आमचा फायदा कसा होईल? तरी पण भाईजान, अशा संकटाच्या वेळेला आपले सुद्धा परके होतात, आणि तुम्ही तर. पण तरी थँक्स अ लॉट भाईजान. होय, बस भी कर दे. किती वेळा आभार मानशील? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा भाईजान तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला जेलमधून सोडवण्याची जबाबदारी माझी. तुम्ही काही काळजी करू नका. खुदा हाफिज. म्हणजे आता हर्षवर्धन भोसले सुटणार म्हणजे काय? त्यांनी आत्ता हिअरिंग पुढे ढकलून मिळणारा रिमांड वाचवलाय. ह्यावेळेला तरी त्यांनी सगळं शिताफीने मॅनेज केलंय, पण काही हरकत नाही. यापुढे जेव्हा केव्हा हिअरिंग होईल ना, तेव्हा त्याला बेल मिळणं कठीण आहे. का? फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे स्फोटाच्या ठिकाणी वापरलेलं डायनामाइट आणि त्याच्या गाडीत सापडलेलं डायनामाइट एकाच धाटणीचं आहे. त्यामुळे संशयावरनं कोर्ट त्याला पोलीस कस्टडीत पाठवेलच. त्याचं काही सांगता येत नाही हो काका. ज्या पद्धतीनं त्यानं हिअरिंग पुढे ढकललंय ना, तसंच काही ना काही करून बेल सुद्धा मिळवेल तो. पण मी करून देणार नाही. विंचवाची नांगी ठेचतात ना, तसा ठेचीन त्याला मी. तो काही सहजासहजी हार मानणारा नाहीये काका. काहीही करून सुटेल तो. शक्य आहे. काय ह्या प्रकरणातनं वाचण्यासाठी त्याला कुठच्या तरी मोठ्या माणसाची गरज लागेल, आणि तो पुन्हा एकदा आसावरीला मध्ये घालून दादांना इमोशनली ब्लॅकमेल करेल. तसा प्रयत्न केलाय त्याने. काय? हो, सावरीताईचा फोन येऊन गेला मला. तिच्या नवऱ्याच्या बाजूनच बोलत होती ती. अजूनही तिचा नवरा तिला निर्दोष वाटतोय. मला म्हणाली, यांना सोडण्यासाठी बाबांकडे शब्द टाक. मी म्हटलं बोलते मी बाबांशी, पण मला नाही वाटत ते ऐकतील म्हणून. तिच्या नवऱ्यावरचा तिचा हा आंधळा विश्वास बघून कधी कधी नवल वाटतं मला. परंपराच आहे ना आपल्याकडे. नवऱ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या बायका आपल्याकडच्याच. रामासाठी सीता वनवासात गेली आणि धृतराष्ट्रासाठी गांधारीने आयुष्य अंधारात घालवलं. त्या बायका कुठल्या इथल्याच ना. अगं पण ते निदान राम आणि धृतराष्ट्र तरी होते. पण या नीच हर्षवर्धनसाठी ही आसावरी आपलं आयुष्य का वेचतीये, का खर्ची घालतीये, हे तर देवालाच ठाऊक. वहिनी, काय का देवायानी झोपली का? मग अशीच. अगं मग तू का जागी आहेस? झोप येत नाही आधी.
दादाची काळजी वाटते. काय करू सांग? ते पूर्णपणे निर्दोष आहेत, माझी खात्री आहे आधी. तरीही त्यांना सोडवण्यासाठी मी काहीही करू शकत नाहीये. नशीब का अशी परीक्षा घेत आहे त्यांची कळत नाही. आधी शार्दूल मॉलचं काम हातून गेलं, त्यातून सावरतात तोवर हे सगळं होऊन बसलं. आपण कुणाचं काय वाईट केलं म्हणून नशिबाचे हे भोग भोगावे लागतात कोणास ठाऊक. हाच प्रश्न काय मी स्वतःला आणि माझ्या नशिबाला विचारत असतो. खरंच मी काय कोणाचं वाईट केलं होतं? आधी नाही, मी आता ह्याच्यातून सावरण्याचा खूप प्रयत्न करतो. स्वतःला हा प्रश्न विचारणंही बंद केलं होतं. कारण ज्या प्रश्नाचं उत्तर देवही देऊ शकत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आयुष्य कशाला वाया घालवायचं? नशिबात जे असेल जसं असेल ते भोग भोगायचे, बस असंच ठरवलं. आणि तूही असंच कर. निदान त्याच्याने त्रास संपणार नाही, पण कमी तरी होईल. असं काही नाही आधी. ही परिस्थिती बदलेल, नक्की बदलेल. तुझे दादा या सगळ्यातून सही सलामत सुटतील, खात्री आहे माझी. आधी तू उद्या डबा घेऊन पोलीस स्टेशनला जाशील जरा? नाही म्हणजे तुझ्या दादाला मी पोलीस स्टेशनला गेलेला आवडत नाही ना, म्हणून. मी जाईन वहिनी. बरं, तू आता चिंता करत उभी राहू नकोस, जाऊन झोप. तूही झोप. गुड नाईट. गुड नाईट. नमस्कार खैरमोडे साहेब, सूर्यभान बोलतोय. सूर्यभान, मी तुला सांगितलं होतं की एक आठवडाभर तरी आपण एकमेकांशी बोलायचं नाही. अहो राहुल नाही हो, आपण केलेला प्लान सक्सेसफुल झाला, 100% सक्सेसफुल झाला. म्हणून एकमेकांचं अभिनंदन करायला नको का? सूर्यभान, आपण इकडे एकमेकांचं अभिनंदन करू हं? आणि तिकडे पोलीस आपला फोन टॅप करतील. मग आपण सगळेजण अडकू, ते आपल्याला तुरुंगात पाठवतील. मग तिथं गेल्यावर आपण फक्त एकमेकांचं अभिनंदनच करत बसू. डोंट वरी साहेब, डोंट वरी. अहो फोन जरी माझा असला तरी नंबर माझा नाही, कारण तुमच्याशी बोलण्यासाठी मी वेगळ्याच नावानं सिम विकत घेतलाय. तुमच्याशी बोलून झालं की सिम फेकून देईन ना. अरे मूर्खा, तू सिम कार्ड जरी नवीन घेतलं असलंस तरी मी सूर्यभान बोलतोय असंच बरळतोयस ना तू. सॉरी साहेब. हे बघ, हा फोन चुकून जरी पोलिसांनी टॅप केला ना तर आपण सगळे याच्यामध्ये अडकू. तेव्हा एक लक्षात ठेव, जास्त हुरळून जाऊ नकोस. अजून तरी काहीही सिद्ध झालेलं नाही. हर्षवर्धन भोसलेला रिमांड मिळालेला नाही अजून. तेव्हा भावनेच्या भरात येशील आणि कुठंतरी पार्टी बिर्टी करत बसशील काय. मग दारू तुझ्या पोटात जाईल आणि पोटातलं सगळं बाहेर येईल. नाही, असं काही होणार नाही. एक लक्षात ठेव, तू चुकून जरी कुणापुढे तरी ओकलास तर पोलीस तुला नंतर धरतील आणि तुरुंगात टाकतील. पण त्याच्या आधी मी तुला वर पाठवीन. समजलं? हो. ठेव फोन. हां, ओके. हॅलो. आसावरी, कशी आहेस? मी आता तुमचाच विचार करत होते.
मला पण तुझी खूप आठवण येत होती. शेवटी राहवलं नाही म्हणून फोन केला. तुम्हाला काही त्रास नाही होते ना तिथे? नाही, मी ठीक आहे. देवयानी झोपली ती. आणि तू माझ्याबद्दल चिंता करत बसलीस, काळजी करत बसलीस, हो ना? तुमचाच विचार करते. तुम्ही तिथून लवकरात लवकर कसे सुटाल याचा. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस आसावरी. मी लवकरच सुटणार आहे. सचिनरावांचे प्रयत्न चालू आहेत बेल करता. तू उगाच फार विचार करत बसू नकोस. स्वतःची काळजी घे, देवयानीची काळजी घे. हां, आणि तुला काही वाटलंच तर मला आत्ता जो नंबर आलाय तुझ्या फोनवर त्यावर फोन कर. कुणाचा नंबर? माझ्या एका मित्राचा फोन आहे, जो मला या प्रकरणातनं सोडवण्याकरता मदत करतोय. बरं, चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. आणि हां, एक महत्वाचं राहून गेलं सांगायचं. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. बाल वो मंत्री होगा तो अपने घर का. भाईजान के साथ होशियारी नहीं चलेगी, बता देना उसको. देख किसका फोन है. हॅलो, मला भाईजानशी बोलायचं आहे. कौन? रंगा. एक मिनिट. भाईजान, रंगा. भाईजान बात नहीं करना चाहते. जे काय बोलायचं ते माझ्याशीच बोल. माझी बायको आणि पोरगा कुठे आहे? आमच्या ताब्यात. त्यांना लवकरात लवकर सोडा, नाहीतर. नाहीतर? नाहीतर काय? हं? नाहीतर मला रंगा म्हणतात, रंगा. जर माझ्या बायका पोराला काही झालं तर. तमीज से बात कर. तुझ्या अवकात सोडून बोलू नकोस, नाहीतर तिथे येऊन तुझी जीभ हासडेन. समजलास? भाईजान, क्या तकलीफ है? भाईजान, तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोला ना. माझ्या बीबी बच्चाला कशाला मध्ये आणता? त्यांनी काय बिघडवले तुमचं? काय नाही, पण तू दिलेल्या बारूदमुळे जे बॉम्बस्फोट झालेत ना, त्यात गरीब लोक मारले गेले, त्यांचे बीवी बच्चे उघड्यावर पडलेत. त्यांनी तुझं काय बिघडवलं होतं? ज्यादा होशियारी मत कर. किधर है तू? भाईजान, किधर है तू? अमरावती में. अमरावती से नागपुर पहुंचने के लिए 4 घंटे लगते हैं. मैं तुझे 8 घंटे देता हूं. घड़ी मिला ले, वरना भाईजान तेरे जिंदगी की घड़ी बंद कर देगा. समझा? का सारखी परीक्षा बघतेस माझी? असा कुठला गुन्हा केलाय मी ज्याची शिक्षा तू मला देतेस? संकटात सापडलेल्या नावेसारखी स्थिती झाली आहे माझी आणि माझ्या संसाराची. या घरात मला समजून घेणारी, मला आधार देणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे हर्षदा. तिलाही तू माझ्यापासून दूर केलंस. आणि आता एका न केलेल्या गुन्ह्यासाठी यांना शिक्षा भोगायला लावतेस. का का इतकी निष्ठुर झालीस ग तू? तुझी मूर्ती पाषाणाची असली तरी तू मात्र पाषाणासारखी नाहीस. तुझ्या मनात प्रेमाचा, दयेचा, क्षमेचा एक निर्मळ झरा असतो म्हणतात. त्या झऱ्यातलं ओंजळभर पाणी माझ्या सोडीत टाक.
चुकून जर माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर ते पोटात घे. माफ कर मला माते. माझ्यावर कृपा कर. माझा संसार सुरळीत चालू दे. यांना लवकरात लवकर जेलमधून सुटू दे माते. लवकरात लवकर जेलमधून सुटू दे. खैर मोडे साहेब, आपला प्लान एकदम जबरदस्त झालाय. जबरदस्त. तो भोसले जेलमध्ये सडतोय, पण एकदा का त्याला रिमांड मिळाला की मी माझी ओळख वापरून त्याला असा चोप द्यायला लावतो की तुम्ही बघाच. सूर्यभान, उगाच खोटी स्वप्न बघू नकोस आणि मलाही दाखवू नकोस. तू समजतोस तेवढा हर्षवर्धन भोसले मूर्ख नाही आहे. त्यानं ऑलरेडी जॅक लावलाय आणि कुणाकडून तरी तो त्या रंगाला धमकावतोय. काय? रंगाला? हो, रंगाला. त्या रंगाचा फोन आला होता मला. म्हणत होता मला कुणीतरी फोनवरून सारखं धमक्या देत आहे. माझ्या परिवाराला धोका आहे, त्यामुळं मी पोलिसात जाऊन साक्ष देण्याचा विचार करतोय असं म्हणत होता रंगा. साहेब असं जर झालं तर आपण सगळे गोत्यात येऊ. गोत्यात. रंगा आपल्याशी बेईमानी करतोय काय? सूर्यभान, बेईमान तर सगळेच असतात, पण या खैरमोडेशी बेईमानी करणारा फार काळ टिकत नाही हे त्याला ठाऊक नाही. या रंग्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. भाईजान, बहुत खूप. शाबास. वेळेची कदर करणारी माणसं भाईजानला आवडतात. भाईजान, माझ्या बायका पोरांना कशाला त्रास देत आहे? अहो, मी काहीच नाही केलं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय भाईजान. गैरसमज? चंद्रपूर कोल माइन्स मधली बारूद घेऊन तू कुणाला विकलीस? कसली बारूद? कोणची बारूद? अहो, काय बोलतायच काय तुम्ही? ठीक से याद करो, याद आ जाएगा. बाबा भाईजान, खरंच मी काही नाही केलं. तुम्ही उगाच ह्यामध्ये गवताय. त्या स्फोटाशी माझा काहीच संबंध नाहीये. खरं तर मी त्या दिवशी चंद्रपुरातच नव्हतो. एक मिनट है तुम्हारे पास, वरना एक गोली तुझे जहन्नम में पहुंचाने के लिए काफी है. बोल. सांगतो सांगतो समजे सांगतो, पण प्लीज मला मारू नका. मला मारू नका. मला मारू नका. बोल. मी ती बारूद एका खैरमोडे नावाच्या माणसाला विकली. खैरमोडे? ही सगळी माहिती तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगणार आहेस? माझा माणूस तुझ्या बरोबर येईल. अहो, पण माझा धंदा बंद होईल. मला पोलीस आत टाकतील.
शिवाय माझ्या बायका पोरांचं काय होईल साहेब? त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल. इक्बाल, जी भाईजान. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. चलो. भाईजान, भाईजान, भाईजान. खैर मोडे. साहेब, साहेब, साहेब मला. अरे नुसता साहेब साहेब करशील का? पुढे काही सांगशील पण. साहेब मला त्या शार्दूल मॉलच्या ब्लास्ट विषयी तुम्हाला काही माहिती द्यायची होती. त्याच्याशी तुझा काय संबंध? माझा नाही, पण ज्या माणसाने हे सगळं घडवून आणलं त्याला बॉम्ब मीच विकले होते साहेब. म्हणजे हर्षवर्धन भोसले? नाही साहेब, हां खैरमुडे. खैरमुडे नाव त्यांचं. खैरमुडे? होय साहेब. ठीक आहे, आता जे काही सांगितलंस याचा कबुली जबाब दे मला. हां? हो हो साहेब. हवालदार. यस सर. हा जे काही सांगेल ते सगळं नीट लिहून घ्या. न्या त्याला. चला. काय भोसले साहेब, कशा आहात? काय हवंय का? चहा कॉफी वगैरे? नको. हां, आता घरी जाऊनच चहा पिणार तुम्ही. म्हणजे लवकरच सुटका होणार आहे तुमची. अहो, तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी देवानेच एका माणसाला पाठवला आहे ज्यानं बॉम्बस्फोट करणाऱ्याला बॉम्ब विकले होते. काय? कोणी विकले होते? रंगा उर्फ दगडू रंगारी, ज्यानं खैरमोडे नावाच्या माणसाला बॉम्ब विकले असा कबुली जबाब दिलाय. आता लवकरच सुटणार तुम्ही. मजा आहे, मजा आहे. खैरमोडे.